संत तुकाराम सहकारी कारखान्याच्या संत तुकाराम सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदान करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि मुख्य म्हणजे आज आपल्या भागात कधीही जी गोष्ट शक्य होणार नव्हती त्यासाठी जी आम्ही धडपड केली, त्यामुळे आज आपल्या या ठिकाणी हा कारखाना उभा आहे आणि लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. तरी मतदानाचं तर सर्वांनी मतदान करावं एवढीच आपली अपेक्षा. चांगले उमेदवार निवडून द्यावे. चांगले उमेदवार निवडून द्यावे. आणि साखर कारखान्यामुळं म्हणजे आपल्या तालुक्याचा आणि विकास झाला. सांगते ना, पहिल्यांदा ना आपल्याकडे साखर कारखाना व्हायच्या वेळी लोकांची तक्रार होती की इथं कशाला ऊस येणार आहे आणि होणारे ऊस पहिल्या सुरुवातीला. आणि आम्ही सगळ्यात जास्त म्हणजे माझे मिस्टर दादासाहेब ढोरे आणि आम्ही सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात जास्त शेअर त्या टायमाला आम्ही दोघांनी हे केलेले. हो, म्हणजे परिसरातून शेतकऱ्यांकडनं तुम्ही पैसे गोळा करून आणि शेअर त्यावेळी त्यावेळेस अगदी सुरुवातीला म्हणजे कारखाना उभा करायच्या आधीची गोष्ट. हो, बरोबर. परवानगी मिळाली. आवडोली पासून सगळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये शेअर जमा केले ना. आणि त्यात कारखान्याचाच मोठा भाग राहिला पाहिजे. कारखाना झाला पाहिजे आणि कारखान्यामुळे आपले शेतकरी जमीन विकणार नाही, सदन होईल अशी भूमिका डोक्यात ठेवून हा कारखाना उभा करण्याचा ध्येय प्रत्येकाने मांडलं होतं. आणि ते यशस्वी होत असताना हे इलेक्शन लागले. इलेक्शन लागायला वास्तविक लागायला नव्हतं पाहिजे होतं, ते लागलं तर लोकांनी चांगले उमेदवार निवडून द्यावे हीच लोकांना विनंती होती सगळ्यांना. आणि तसं घडतंय असं मला वाटत आहे. हो ना, बरं. आणि पवना माईच्या खुशीमध्ये आणि इंद्रायणीच्या पाण्यावरती आपल्या शेतकरी सर्वजण आपल्या ठिकाणी ऊस उत्पादन करत आहेत आणि ऊस पिकून कारखान्याला ऊस टाकत आहेत. आणि त्याचा फायदा कारखान्यालाही होत आहे आणि शेतकऱ्यालाही होत आहे. सर, म्हणजे आपले जे संकल्प आहेत ते म्हणजे चांगल्या प्रकारे मतदानातून पूर्ण होत असं आणि मुख्य म्हणजे ह्याची जी पहिलं रोवलं असेल निशाण, तर ते आम्ही रोवलेले पहिल्यांदा सुरुवातीला. की ज्या काळात इथे कुणालाही खात्री नसताना एवढं ऊस वगैरे लोकांना करण्यासाठी आणि वेगवेगळे त्यांना फॅसिलिटी देण्यासाठी प्रयत्न केले. आणि ही माझ्या मते पहिलीच निवडणूक असेल ना मतदान की झाल्या. मी स्वतः पण एकदा यांनी झाले निवडणुकीने आणि एकदा बिनविरोध झाले. 2 वेळा मी होते संचालक. बरोबर. ह्या आहेत माजी आमदार रूपलेखाताई ढोरे आणि तसेच युवक मित्र मनोज भाऊ ढोरे आणि सोमनाथ भाऊ धोंगळे, म्हणजे ते ग्रामपंचायतचे माजी सदस्य आणि चांगल्या प्रकारे निवडणूक खेळीमेळीमध्ये मतदान झालेले आहे असं त्यांनी सांगितलं. चालेल. मावळ साजरीसाठी मच्छिंद्र मांडेकर, वडगाव, मावळ. धन्यवाद. बोला साहेब, आपण संत तुकाराम कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात मतदान केलेलं आहे का? कसं काय अनुभव तुमचा मिळेल? मतदान शांततेत चालू आहे. मतदान केलेलं आहे. आणि हे किती वर्ष म्हणजे दरवर्षी तुम्ही 5 वर्षांनी मतदान करता? 5 वर्षाला करतोय मतदान कारखाना सुरू झाल्यापासून. हो, त्या कारखान्यामध्ये शेतकऱ्यांसाठी त्यांनी आता त्यांनी चांगली प्रगती केलेली आहे. पॅनल आहे सध्याचं. आणि अजून काय काय त्यांनी करावं असं त्यांनी आता काय डिस्टिलरीचं करावं हो. चला, मावळ साहेब तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपलं धन्यवाद. मच्छिंद्र मांडेकर, मावळ साहेबसाठी वडगाव, मावळ.